नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण बनवणार आहोत वांगा आणि बटाट्याचे अगदी नॉनव्हेजसारखे लागणारे कुरकुरीत असे काप बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी वांगा आणि बटाटा जे आहे इथे मी असे स्लाइस करून घेतलेले आहेत. तर वांगा आणि बटाटे जे आहे ते कापताना जास्त पातळही नाही ठेवायचं आणि जास्त जाडही नाही करायचं. तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे मी बटाटा आणि वांगं जे आहे त्याची साईज जी आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने असे कापून घेतलेले आहेत, स्लाइस करून घेतलेले आहेत, जेणेकरून चांगले असे शिजले जातील. तर तुम्ही इथे सर्व काप जे आहेत ते तुम्ही इथे पाहू शकता, एकसारखे असे मी इथे कापून घेतलेले आहेत. तर इथे मी पाणी काढून घेतलेलं आहे त्यामधून. त्यानंतर त्यामध्ये इथे मी चवीनुसार मीठ, मसाला, हळद हे सर्व टाकून घेणार आहे. धणे जिरे पावडर आणि हे मॅरिनेशनसाठी ठेवून देणार आहे. 1 चमचा लिंबाचा रस टाकायचा आहे. त्यानंतर 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या ज्या आहेत त्याची पेस्ट करून टाकायच्या आहेत, जेणेकरून या कापांना नॉनव्हेजची अशी टेस्ट येईल. तर इथे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व कापांना मसाले जे आहेत चांगले असे लावून घ्यायचे आहेत. तर इथे आता चमच्याच्या मदतीने मी इथे सर्व कापांना लावून घेणार आहे. तर इथे मी हाताने सुद्धा चांगलं असं सर्व कापांना मसाले जे आहेत ते लावून घेणार आहे. फक्त जेव्हा आपण बटाटा आणि वांगं जेव्हा कापतो तेव्हा एकसारखे साईजला असले पाहिजे. कधी काय होतं की पातळ बटाटा असला की लवकर शिजला जातो आणि जाड कापलेला असला तर बटाटा लवकर शिजला जात नाही. तर सर्व काप जे आहेत ते एकसारखे कापून घ्यायचे आहेत. तर इथे कोटिंगसाठी इथे मी 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये चिमूटभर हळद टाकून घ्यायची आहे, मसाला टाकायचा आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर मीठ इथे आपण मॅरिनेशनसाठी सुद्धा टाकून घेतलेलं आहे, परंतु कोटिंगसाठी सुद्धा थोडंफार टाकायचं आहे. त्यानंतर इथे एका पॅनमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे. तर इथे प्रथम आपण इथे वांग्याचे काप पिठामध्ये बुडवून इथे तेलामध्ये सोडून घेणार आहोत. तर वांगं जे आहे ते शिजायला जास्त वेळ लागत नाही. अगदी बटाट्यापेक्षा वांग्याचे काप जे आहेत ते पटकन असे शिजले जातात. तर इथे एक बाजू जी आहे वांग्याची ती चांगली अशी क्रिस्पी झालेली आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता, अगदी क्रिस्पी कुरकुरीत अशी झालेली आहे आणि जेवणासोबत खाताना तर खूपच चविष्ट असे हे वांग्याचे किंवा बटाट्याचे काप म्हणा खूपच छान लागतात. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचे वांगा किंवा बटाट्याचे जे काप आहेत ते अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा. तर तुम्ही इथे पाहू शकता, इथे वांग्याचे जे काप आहेत ते इथे दोन्ही बाजूने चांगले असे क्रिस्पी झालेले आहेत. तर इथे आपण आता काढून घेतलेले आहेत. त्याच पॅनमध्ये इथे आपण आता सेम आपण ज्याप्रमाणे वांग्याचे काप फ्राय केलेले आहेत त्याचप्रमाणे इथे बटाट्याचे कापसुद्धा इथे आपण फ्राय करून घेणार आहोत. तर अगदी फ्राय करताना अगदी घरभर नॉनव्हेजचा इथे वास येत असतो. तर तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीची नॉनव्हेजची जी डिश आहे, रेसिपी जे इथे बनवत आहे अशा पद्धतीची एकदा नक्की बनवून बघा. तर घरातले सर्वच जण तुम्हाला म्हणतील की नॉनव्हेज बनवायला घेतलेलं आहे. तर पाहून चक्क होतील की तुम्ही काय बनवायला घेतलेलं आहे. अगदी नॉनव्हेजसारखा सुगंध घरभर पसरलेला असतो. तर इथे वांगा आणि बटाट्याचे चमचमीत असे कुरकुरीत असे काप जे आहेत ते इथे तयार झालेले आहेत. तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की बनवून बघा अशी रेसिपी. बाय.